पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात दिमागी नक्षलवाद हा नवा शब्द प्रयोग केलाय। त्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय। पंतप्रधान मोदींच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या भूमिकेचं समर्थन केलंय। त्यामुळे दिमागी नक्षलवाद नेमका काय, मोदींच्या या विधानाचा राजकीय अर्थ काय आणि या एका शब्दावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये का जुंपली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं। तब्बल 76 मिनिटांच्या भाषणात त्यांनी देशाच्या विकासांचा रोडमॅप मांडला। मात्र या भाषणात सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे दिमागी नक्षलवाद हा शब्दप्रयोग। सशस्त्र नक्षलवादाविरोधातील लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला असला तरी मात्र आता देशाला वैचारिक नक्षलवादापासूनही मुक्त करण्याची वेळ आली असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं। जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है, लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है। हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवला। काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश, राज्यसभा खासदार राजीव शुक्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या या वक्तव्यावर टीका करत हा शब्दप्रयोग विरोधी विचारांना लक्ष्य करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला। Everybody is a Naxal. What do you mean by that? So first he should describe this phrase. What is Dimagi Naxal? He has painted with same brush all people who are educated in this country. All those who think, all those who raise voices, all those who try to speak against government, he has called them Naxal. I think these kind of words should not be used from the Red Fort. दिमागी नक्सल म्हणजे जे बुद्धिवाले माणसं आहेत, जे अभ्यासू माणसं आहेत, जे अभ्यास करून या सरकारवर टीका करतात आणि आज जर आपण बघितलं ते टीका करायला धाडस दाखवतात। म्हणजे बहुतांचे सगळे युवा आहेत, जेनझी आहेत, या लोकांना तुम्ही जर नक्सल बोलणार असाल तर हे योग्य नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी सरकारमध्ये असणारे सर्व नेते आता भरकटत चाललेले आहेत आणि घाबरले, हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना म्हणता येईल। विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली तरी मात्र सत्ताधाऱ्यांनी मात्र पंतप्रधान यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिमागी नक्षलवाद हा देशविरोधी विचारसरणीला दिलेला इशारा असल्याचं सांगितलं। सोनिया गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरमला केलेला विरोध हेच दिमागी नक्षलवादाचं उदाहरण असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याही पेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे, असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, हे अराजकता नाही तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। दिमागी नक्षलवादाच्या चर्चेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या भविष्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या।
1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतची भूमिका, ऊर्जा सुरक्षेवरती भर, सेमी कंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला. 2047 का लक्ष्य इन मजबूत नींव पर खड़ा है. 2047 विकसित भारत का लक्ष्य हमने पिछले 10-12 साल में देशवासियों ने जो सामर्थ्य दिखाया है उस सामर्थ्य का हिस्सा है. और इसलिए मेरे प्यारे भाइयों बहनों, सदी का 1/4 हिस्सा बीत चुका है और अगला 1/4 हमारे लिए अत्यंत महत्वपूर्ण है. या सर्व घोषणांपेक्षाही दिमागी नक्षल हा एकच शब्द देशभरात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. आता या शब्दप्रयोगावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होणार का आणि हा वाद आणि त्यावरचं राजकारण कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अरविंद कडसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई. वंदे वंदे